हर हर महादेव गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण चाललोय अंबरनाथ शिव मंदिर. आपल्या स्पॉटसोबत नेहमीच आपला जो स्पॉट असतो. ॲक्च्युली हे जो देवदर्शन आहे आम्ही दरवर्षी करतो. प्रत्येक श्रावणामध्ये, प्रत्येक वीकमध्ये एक युनिक शिवमंदिर जे आहेत आपल्याकडे कल्याणमध्ये त्यांना भेट देत असतो. सो आज आम्ही चाललो आहे अंबरनाथला. सो मी तुम्हाला आज ही पूर्ण जर्नी दाखवेल. दरवर्षी मला ती दाखवता नाही आली बिकॉज आपण कधी ब्लॉग बनवलाच नव्हता. सो यावर्षी ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी आमची जर्नी दाखवेल. आम्ही कसं जातो, दर्शन करतो, जर्नीमध्ये असताना एन्जॉय पण करतो थोडंसं. आपला स्क्वॉड असला की फ्रेंड्स, गाईज, भाऊ सगळे असले की थोडीशी मजा येते. सो ती मजा मी तुम्हाला दाखवेल. नक्कीच सोबत राहा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. धन्यवाद. सो गाईज, आपला ब्लॉगिंग एक्सपिरियन्स अजून थ्रिलिंग, अजून थोडासा प्रोफेशनल करण्यासाठी आपण एक नवीन हत्यार मागवलं आहे. हत्यार म्हणजे ब्लॉगिंगमध्ये जो आपला लॉगिंग किट असतो तो आपण मागवला आहे. सकाळी आज मी 7 वाजताच ब्लिंकिट केला होता. सो लगेच 10 मिनटामध्ये आला पण आपल्या घरी. सो मी तुम्हाला दाखवतो मी काय मागवलं आहे. ही बघा ती सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉड. स्मार्ट सेल्फी स्टिक. याच्यामध्ये लाईट्स पण आहेत आणि रिमोट पण आहे, टच. बघा हे लाईट्स आहेत. डिफरंट मोड आहे त्याच्यामध्ये, लाईट्समध्ये पण. हे बघा, ब्ल्यू, व्हाईट, वॉर्म लाईट. सो अशा लाईट्स आहेत. हे चार्जर आहे आणि ही आपली सेल्फी स्टिक आहे विथ ट्रायपॉड. बघा रिमोट आहे. हा आपण असं काढू पण शकतो. हा रिमोट आहे, आपण कुठूनही ॲक्सेस करू शकतो. सो मजा येणार आहे ब्लॉग बघायला अजून. हे बघा, ॲज अ सेल्फी स्टिक आणि ॲज अ ट्रायपॉड आपण हे यूज करू शकतो. सो खूप छान प्रोडक्ट आहे, मला तर खूप आवडलं आहे. बघा, ॲज अ सेल्फी स्टिक पण आपण यूज करू शकतो. ती अजून मोठी पण होते. सो नाईस प्रोडक्ट. लेट्स बघूया आता किती दिवस चालतो आणि क्वालिटी कशी आपल्या यूजवरच समजेल. जेवढे जास्त दिवस चालेल तेवढी क्वालिटी चांगली. लवकर खराब झालं तर क्वालिटी खराब. चलो, धन्यवाद. मी आता तुम्हाला दाखवतो आपला पुढचा प्रवास. गाईज, हा बघा आपला ॲक्वेरियम. तुम्हाला आपला ॲक्वेरियम दाखवतो गाईज. हा बघा आपला ॲक्वेरियम. बघा म्हणजे फिश, कोई आहे, गुरामी आहे. आणि हे आपण त्यांना घरात बनवलं आहे, त्यांच्यासाठी घर बनवलं आहे. आता बघा कसे येतील सगळे. आता त्यांना आपण फूड देऊ थोडंसं. सो हे बघा त्यांचं फूड आहे. तर सगळे वरती येतील. हे बघा, सगळे वरती आले. बघा, हे बघा, त्यांना आपण देऊ फूड. जो आयला जाम पडला. गाईज, आपल्या ब्लॉगच्या नादामध्ये मी जास्तच फूड त्यांना टाकलं. सगळं काढलं मी आता जाळीने. बघा किती पडला. आता सगळं मी काढून घेतो. आज त्यांची मजाच झाली, पार्टी झाली एकदम. पार्टी चालू आहे. हे बघा, फुल मजाच झाली त्यांची. सो आपण आता आपला ब्लॉग स्टार्ट करतोय. चाललो आम्ही, बसतो गाडीमध्ये. बघा, आपल्या आज ड्रायव्हर सीटवर आहे रोशन दादा. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हाय गाईज, मस्त आपण आता सुरुवात केली आहे महादेवाच्या गाण्याने. आवाज येतो का? आवाज आलाच पाहिजे. आवाज गेला पाहिजे आपल्या ऑडियन्सला गाण्याचा.
आपण आलोय इकडे वालदुनीला. अरुंदाची वाट बघतोय. अरुंदा येतोय. अरुंदा बाईक घेऊन येतो. So तो इथे बाईक लावेल आणि मग आपण त्याला पिक करू. त्याचीच वाट बघत बसलो आम्ही इकडे आता. तोपर्यंत बबलू दादासाठी 2 शब्द रोशन दादा. मजा करायची आज. मजा अशी कशी मजा करायची? असं रे असं. अच्छा. नाही चालेल ना. नेक्स्ट टाइम बबलू दादा नक्की आपण जाऊ डोंगरावर. दिंडीगडाच्या डोंगरावर धुक्याच्या सानिध्यात घेऊन जाऊ आपण बबलू दादाला. धुक्याच्या अशा चादरीवर त्याला झोपू असं आपण त्याला. मजा आली पाहिजे दादाला. हा. सो बबलू दादा नाहीये सोबत, तर आम्ही जाम मजा करणार आहे. काय मजा करणार आहे आपण रोशन? मजा असे सांगून करता नाही येत. मजा ती मजाच असते. फक्त मिस करणार दादा एवढं नक्की का मी. पण आत्ताच आमचा ब्लॉग बघतील ना लोक. सो नेक्स्ट वीकला आम्ही परत जाणार आहे. नेक्स्ट वीकला फुल स्क्वॉड असेल. आता आम्हाला भावेशनी पण टुल्ली दिली. सगळ्यात आधी भावेश रेडी होता, बोलतो आम्ही येऊ. आणि आता विनयला फोन केला. विनय बोलतो भावेश झोपलाय बोलतो. 6:30लाच फोन केलेला विनयने भावेशला. सो भावेश बोलतो मी झोपतो बोलतो. सो ब्लॉग बघितलं येतील, नक्कीच येतील. त्यांना आपण नेऊ, दिंडीगडला नेऊ, कोंडेश्वरला नेऊ. त्यांची पण इच्छा आहे कोंडेश्वरला जायची. सो त्यांना पण आपण दाखवू एकदा परत आणि फुल एन्जॉय करू. लास्ट इयर पण आम्ही असेच शिवमंदिर फिरलो श्रावणमध्ये. 2 वर्षापासून आम्ही करतोय. म्हणजे आपले कल्याण डोंबिवलीमधले, कल्याण भिवंडी डोंबिवलीमधले थोडेसे युनिक जे फेमस असतात ना शिवमंदिर, तिकडे जाऊन आपण दर्शन घेतो. चांगलं असतं. श्रावणमध्ये बाबांचं दर्शन केलं पाहिजे. बाबांचा हात राहतो डोक्यावर असं बोलतात, हो का नाही? असतं दादा बोलला असतं. तर मजा करू आपण. आलाय तो आता दाखवतो. तो बाईक लावतोय मस्त रे. ट्रायपॉडचं काम भारी ना एकदम. कसा प्रोफेशनल. तो बघा आपला प्रोफेशनल माणूस चालले तिकडे. तो गाडी लावायला जागा बघतो. तो ती लावली गाडी. अरुण दादांनी गाडी वगैरे फिरवून ठेवलेली आहे. गाडीतनं उतरला का डायरेक्ट ऑफिसला जाणार. कसा हिरो उतरला. बाबा मजा आहे. हिरोवाली एंट्री. अरुण दादा डबा वगैरे घेऊन आलेला आहे. हिरोची एंट्री झालेली आहे. अरुण दादाने नाश्ता वगैरे घरूनच घेऊन आलेला आहे. म्हणजे आपलं काम म्हणजे होणार ते आहे. कसं आहे, घरचा तो घरचा. ते असा अरुण दादा नाश्ता घेऊन आलेला आहे पिशवी मध्ये. अरुण दादा काय आणलं नाश्ता? फॉर्म हाऊसला त्याला 12 जण, देवदर्शनाला 3 जण. कसा स्क्वॉड आहे आपला. अरुंदानी डबा आणला. मी पण टिफिन घेतले. आम्ही इकडून आता जाऊ ऑफिसला. म्हणजे दर्शन करून मग इकडून ऑफिसलाच जाणार आहे. काय आणले अरुंदा आज डब्याला? मी डबा नाही आली. हा मी डबा नाही आली. टिफिन काय? मी घरी जातो. रेनकोट. अच्छा रेनकोट आणले. मी आणले डबा. रोशनदा घरी जाणार आहे. मी पण घरी जाणार आहे. मस्त श्रावण आहे. श्रावणातल्या आपल्या त्या भाज्या खाऊ. श्रावण मासी हर्ष मानसी. डब्यामध्ये नाही मासा. डब्यामध्ये हाय भाजी. जी भेटेल ती खाजी. मजा असतो. पण श्रावण मध्ये काय आहे, नॉनव्हेजचं आपल्याला काय वाटत नाही एवढं, नाही का? सगळ्यांना उपास असतं ना. सगळ्यांना उपवास असतं. अरे गाणं प्ले नाही आलं. गाणं प्ले करतो आपण. अरुंदा आपल्या बरोबर रोशनदा पण आहे. तू आहे, मी आहे. बाकी पब्लिक आली नाही ना. बबलोदा नाही आला या टायमाला. काय बोलशील बबलोदासाठी? आम्ही जाम मजा करणार एवढंच सांगतो त्याला. अरे बाबा आता आम्ही मजाच केली. आम्ही मजा केली. गाडी थोडीशी आपली पप्पी घेतली आपण पुढच्या गाडीला. समजलं नाही. काही नाही. ये बाबा का दर्शन आहे. आम्हा हवलदार आहेत पुढे. जरा सीट बेल्ट लावतो. सीट बेल्ट लावायचा बाहेर गेल्यावर कुठं पण.
काय ना सेफ्टी आहे का नाही माहित नाही, पण 2000 रुपये वाचतात. पोलीस पकडला तर 2000 फाईन आहे ना. 2000 फाईन आहे. त्यांना 2000 द्यायचं, तर मित्रांना 2000चा खायला घातलं. मित्र आयुष्यभर लक्षात ठेवतील, विसरणार. 2000 पुण्य वेळ पुण्य. ओम साईराम. ओम साईराम बाबांचं मंदिर गेला. असं आपल्या गौलोबाचा देवस्थान आहे इथे. हा इथे जय गौलोबा. जय गौलोबा. त्या वडाच्या झाडाखाली आमचं कुलदेवातील गौलोबा म्हणून आहेत, त्यांचा देवस्थान आहे. गवळी बाबा ज्यांना आपण बोलतो मराठीत शुद्ध. ये देखो उल्लासनगर की रोड, शिवाजी चौक. जर्नी का आनंद लो. अभी आए हम छत्रपति शिवाजी महाराज चौक में. छत्रपति शिवाजी महाराज की जय. वालिद ने कहा है जर्नी का मजा लो. वालिद कोण आहे? कोण आहे? वालिद म्हणजे पप्पा ना आपला. काय म्हणले? ते आपल्या पप्पाला वालिद बोलतो ना वाटतं. नहीं बाबा हमारे वालिद ने ऐसा कुछ नहीं कहा है. वालिद हमारा उठ्या घालेंगा. ज्यादा घूमेंगा तो. तर अरुंदा, आज आपण महादेवाच्या दर्शनाला चाललोय. तू देवाकडे काय मागशील? ते देवाला सांगू. हा इच्छा गावात. बरोबर आहे, बरोबर आहे. देवाला सांगायला गुपित असतं ते. आपण गपचूप सांगायचं देवाला. तर आम्ही सकाळी 8 वाजता निघणार होतो, त्या बाबाने आम्हाला 9:30 वाजवले. का? काय त्यालाच माहिती त्याला. अरे 8:30 वाजता 8:30ला निघालो. काय साडे घड्याल बघ. अरे आता पण अर्धा तास झाला ना, आपण ड्रायव्हर कुठला गाडी अर्धा चालू तास झाला. नाही 9ला निघलो आपण. 9ला निघालो. हे कुठला ब्रँड आहे? त्यामुळे तुम्हाला दुकान दाखवतो. कुठला ब्रँड आले नवीन? म्हणजे खोल झाला. आईच्या गावात ओंड. ओंड आपला आगरी शब्द आहे, म्हणजे जो खोल असतो ना खोल असतो त्याला ओंड बोलतो. त्याला आपण ओंड बोलतो. म्हणजे विहीर ओंड आहे, तलाव ओंड आहे. आयला बघ, ओंड आपला म्हणजे फेमस झाला शब्द, आगरी शब्द ओंड. आपण बी असं करायला पाहिजे काहीतरी. ओंड. हे बघा कसा इंडियाचा फ्लॅग फडकतोय. आपण आता आहे अंबरनाथ मध्ये. वा वा. आपला इंडियाचा फ्लॅग आहे, एकदम शान मध्ये फडकतोय. आता आपण आलोय अंबरनाथला. सिग्नलला आहे बघा, सिग्नल लागलाय. थोड्याच वेळात आता एक 2-3 मिनिटामध्ये पोचू आपण मंदिराजवळ. मला मंदिराचा व्ह्यू पण दाखवतो, कारण जे आपण बघणार आहे, जे आपण एन्जॉय करणार आहे, ते तुम्ही पण केलं पाहिजे. आज आमचा प्रयास आणि कयास असतो नेहमी. तर आपल्याला रोशन दादांनी आणले मस्त सुखरूप. लांबचा प्रवास केला आपण एकदम. आयला साऊंड मध्ये मच्छी इकायला बसला नाही बघ. बाबा मास इकते का मास. तर आपण हे बघा दिसते का, प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ. गेट मध्ये एंट्री करतोय, समोरच मंदिर आहे, दाखवतो. हाय गाईज, आलोय आम्ही आता अंबरनाथ शिव मंदिरला. तुम्हाला जस्ट एंट्रन्स दाखवतोय. जस्ट मिनिट. हे बघा आपले भाऊ रोशनदा, अरुंदा. हार नारळ कुठे यायचं आता? मंदिर जवळ घेऊ आपण हार आणि नारळ. अगदी ठीक आहे. बघा मला मंदिर पण दिसतं इथून, एवढं नाही दिसणार क्लिअर. दाखवतो पुढे गेलं. अरे अरे महादेव.
हे बघा मंदिर दिसतं का तुम्हाला? हे बघा, हे बघा मंदिरात झेंडा. बघा पाणी बघा कसं आहे. कसं ना मंदिराला लागूनच मस्त असा, ऍक्च्युली आधी नदी असेल छोटीशी, आता तो नाला झालाय, आपण आता शहर झालं नाही का. कोणता घेतला? आलो आम्ही मंदिराच्या आवारामध्ये. बघा मंदिर, आता आम्ही आहे लाईनमध्ये मंदिराच्या मागच्या बाजूने चाललोय. जास्त गर्दी नाही आहे, ॲक्च्युली आम्ही आलोय शुक्रवारी, त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. सोमवारी खूप गर्दी असेल कारण श्रावण चालू आहे. इथे खाली मंदिर आहे, मंदिरात शिवलिंग आहे. ओम नमः पार्वतीपते हर हर. बघितलं ना कसं दर्शन झालं, मस्त दर्शन झालं. आग्रया सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यता धर्ममाग्राभयामि प्रत्यक्षवीतं चन्द्रमामि गौराज्योतिर्गौराजा कोटाज्वालितप्राणसंघातनिर्यायता रूपान्ति प्रत्यक्षवीतं दर्शयामि दीपान्ति नैवेद्यं समर्पयामि नाध्यायासि वंशयुक्तगुणं श्रीलोकविश्वव्रता हाय गाईज, मस्त दर्शन झालं, एकदम सुखात, एकदम आरामात बसून पूजा केली आम्ही बाबांची आणि एकदम मस्त दर्शन झालं. आणि जर पूजा करायचीच असेल ना तर अशाच इतर दिवस या, शांत एकदम, म्हणजे 15-20 मिनिटं तुम्ही बसून पूजा करू शकता. म्हणजे सोमवारी नका येऊ, सोमवारी जास्त गर्दी सोमवारी असेल. तुम्हाला अभिषेक करायला म्हणजे स्वतःहून अभिषेक करता नाही येत. आता आम्ही स्वतःहून अभिषेक केला वगैरे, मस्त आरामात पूर्ण पूजा केली, बसून एकदम पूजा केलेली पूजा केली. मन सोक्त आतमध्ये देवाची कॅमेरा हे करून देत नाही म्हणून आम्ही काही जास्त शूट केलं नाही, पण पद्धतशीर दर्शन झालं, मजा आली. एवढं लांब येऊन आपल्याला म्हणजे खरोखर मजा, एक मनाला समाधान वाटला, म्हणजे आल्यासारख्याला केला एकदम आरामात. श्रावण महिन्यात म्हणजे असं एवढी गर्दी नसते बाकी इतर दिवस, पण याच्यात श्रावण महिन्यामध्ये मस्त मजा आली मला. तर मला मजा आली, मस्त दर्शन झालं बसून आरामात. अरुंदा, तुझं दर्शन कसं झालं? हर महादेव, हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव. कसले आता याच्या पुढे आपण नेक्स्ट वीकमध्ये दिंडीगड शिव मंदिर दाखवू तुम्हाला आपण. तो पण खूप सुंदर आहे. त्या दिवशी फक्त थोडासा पाऊस पाहिजे, खूप धुका असतो, खूप धुका, म्हणजे मंदिराच्या चारी साईडने धुका असतो, काहीच दिसत नाही एकदम टॉपवरून. खूप मस्त असा नजारा असतो, दाखवू आम्ही तुम्हाला, नक्कीच दाखवू नेक्स्ट वीकला. आता बघूया कोण कोण येतात ते. एक्सायटेड आहेत. अंबरनाथला ॲक्च्युली कसं आपलं नेहमी येणं जाणं असतं ना, त्यामुळे जास्त कोणी इंटरेस्टेड नव्हते आय थिंक, असं वाटतंय. पण
दिंडीगडला येतील कारण थोडासा निसर्ग पण चांगला आहे, नेचर व्ह्यूज तिकडे चांगले आहेत आणि थोडासा वरती इट्स लाईक अ ट्रेकिंग, वरती चढायचं आहे ना, सो एक ट्रेकची पण एन्जॉय होऊन जाईल, ट्रेक पण एन्जॉय करतील मुलं आणि दर्शन पण होईल महादेवांचं. मस्त आहे तिथलं शिवलिंग पण मस्त आहे. आम्ही गेलो होतो, मला वाटतं गेल्या वर्षी नाही जायला जमलं आपल्याला, गेल्या वर्षी त्याच्या 1 वर्ष आधी गेलो होतो आम्ही. यावर्षी परत आता जाणार आहे, तर आपण तुम्हाला दाखवू यावर्षी दिंडीगड. आज पाहिलं आपण अंबरनाथ, नेक्स्ट वीक दिंडीगड, त्याच्या नेक्स्ट वीक आपण मग जाऊ कोंडेश्वर बदलापूर आणि मग लास्ट वीक श्रावणचं आपण असणार आहे खिडकाळेश्वर. सो हे 4 महादेवांचे मंदिर आपण कव्हर करणार आहे. याच्यामध्ये अजून जर काही नवीन कोणी आपल्याला आयडिया दिली तर तिकडे पण आपण एक्सप्लोअर करू, नक्कीच एक्सप्लोअर करू. पण आजचा पण अनुभव आमचा खूप छान होता. गाईज मिस यू, तुम्ही आले नाही. नेक्स्ट पिकनिकला नक्कीच या, हा ब्लॉग बघितल्यानंतर खूप एन्जॉय करू आपण.